आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व राहा आमच्या सोबत अपडेट। प्रभाग 7 आणि 6 साठी आपण फुले नगर सिद्धनाथाच्या मंदिरापुढे बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, त्याचबरोबर आपल्या दीपक बाबासाहेब पाटील, पाटील, त्याचबरोबर वळासाहेब हेरंडे, परत विजयराव सावंत, आपले विजयराव राऊत, शिवानाना, गोविंदराव माळी, त्याचबरोबर सुरेश माळी आणि आपले नाना जे सगळ्याला मार्गदर्शन करतात ते, आणि गजानन पंत व इतर सर्व या भागातील कार्यकर्ते आणि मतदार आपल्या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीने नमस्कार करतो व वैयक्तिक तुम्हाला नमस्कार करतो। त्याचबरोबर आता सांगोला शहर विकास आघाडी का स्थापन झाली तर सांगोला शहराचा विकास करण्यासाठी बरीच कामं प्रलंबित आहेत जुनी आणि आता नवीन करण्यासाठी आपण सांगोला शहरातील धूळमुक्त करणे हा पहिला प्रश्न मोठा आहे। तर धूळमुक्त करण्यासाठी काही थोडे पैसे लागणार नाही, ज्यादा पैसे लागणार आहेत। म्हणजे या सांगोला शहरात सगळीकडे धुळे काम चालू आहे। त्याचबरोबर हा निधी आपल्याला उपलब्ध कसा होईल तर मला जयभाऊ आपले ग्रामविकास मंत्री जयभाऊजी नामदार जयभाऊजी गोरे साहेब हे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांनी आणि बाबासाहेब देशमुख आणि दीपक सावंत पाटील यांनी बसून विचार करून ही युती तयार केली। या युतीच्या कामातून आपल्या सांगोला शहराचा विकास होणार आहे। तर आपण सर्वांनी मिळून या विकासाच्या कामासाठी शहर विकास आघाडीला भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो।